श्री स्वामी समर्थ. तुमच्याकडे जर गोकर्णाचे झाड असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा, कारण हे संकेत जर मिळत असतील. गोकर्णाचे झाड ही अशी वनस्पती आहे जी केवळ आपल्याला घराच्या सौंदर्यच नाही तर आपल्या घरातील आध्यात्मिक, वास्तुशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात सकारात्मक ते बदल घडवते. मित्रांनो बघा, गोकर्णीच्या फुलाचं झाड जर घरात असेल, ही वनस्पती जर घरात असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. प्रश्न असा आहे की गोकर्ण फूल हे पांढरे आणि निळे घरात गोकर्ण लावल्यानं नेमके कोणते चमत्कार घडतात, त्यांना आध्यात्मिक काय फायदा आहे? बघा मित्रांनो, चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पण त्याआधी व्हिडिओला अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला मनापासून नम्र विनंती आहे की कृपया आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर व तुमच्या घरावर राहो असं तुम्हाला वाटत असेल ना, तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. सर्वप्रथम गोकर्ण फुलाबद्दल थोडक्यात समजून घेऊया, ज्याला संस्कृतमध्ये आपण अपराजित किंवा विष्णुकांता असं म्हणतात. हे एक सुंदर वेल आहे, ज्या वनस्पतीला इंग्लिशमध्ये बटरफ्लाय पी किंवा ब्ल्यू पी असंही म्हणतात. मित्रांनो बघा, गोकर्णाचे फूल गायीच्या कानासारखे दिसतात. ही फूल काही ठिकाणी निळी तर काही ठिकाणी पांढरी किंवा गुलाबी रंगातही आढळतात. वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे विशेष महत्त्व आहे. विशेषतः पावसाळ्यात तिला फुलांचा बहर येतो असे वेल तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा बागेत लावता येऊ शकते. मित्रांनो, पण तिचा धार्मिक आणि आध्यात्मिक शिवाय औषधीतही महत्त्व आहे. याचे गुण गोकर्णाचं तेल आपल्या घरात असेल ना तर कोणत्या आध्यात्मिक चमत्कार करता येतात किंवा घडतात. गोकर्णाचे वेल आपल्या घरात असेल तर कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा काय करायचं नाही आहे तर ते बघा. चला पाहूया गोकर्ण फुलाची म्हणजे जे गोकर्णाच्या फुलाची झाड घरात लावण्याची अनेक आध्यात्मिक, वास्तुशास्त्रीय फायदे. हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष स्थान आहे. त्यापैकी पहिला आणि महत्त्वाचं कारण म्हणजे यामुळे सर्वत्र सकारात्मक दृष्टींचा संचार होतो. वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण वेल घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो. घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा तर दूरच होते आणि घरात नेहमी चांगली सकारात्मक ऊर्जा हे आपल्याला परिणाम बघायला मिळते. तुळशीचा संचार घरात होतो. विशेषतः निळ्या रंगाची गोकर्ण फूल घरात वातावरण शुद्ध करतात आणि शांतता निर्माण करतात. यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तीला मनाला शांती मिळते आणि ताणतणाव कमी होतो. दुसरी पण महत्त्वाची गोष्ट, लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची कृपा राहते. हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलंय, लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची आपल्यावर कृपा राहते. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, भगवान श्रीहरी विष्णू यांना हे फूल अतिशय प्रिय आहे. त्यांना हे फळ खूप आवडत असते आणि असे मान्यता आहे. धार्मिक शास्त्रेनुसार आणि धार्मिक श्रद्धेनुसार निळ्या गोकर्णाचे फूल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करून जे त्यांना वाहिले तर घरात धनवैभव आणि समृद्धी येते असे म्हणतात. विशेषतः जेव्हा शुक्रवारी लक्ष्मी पूजन किंवा फुलांचा उपयोग केला जातो. याशिवाय जेव्हा आपण देवाची भक्ती करतो, श्रद्धेने देवाची पूजा करतो, तेव्हा सुद्धा हे फूल वाहिले तर चांगला परिणाम मिळतो. गोकर्ण या फुलांचा उपयोग तर्पणासाठी सुद्धा केला जातो. त्यामुळे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते. सोबत त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे आपल्या कुटुंबातील शनिदेवाची क्षमता किंवा साडेसाती हे गोकर्णाचे फूल नेहमी दूर करते. हे फूल तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. शनिदेवाला गोकर्णाचे फूल अर्पण केल्याने त्यांचा कोप शांत होत असतो असं सांगितलं जातं. घरातील शांतता आणि समृद्धी टिकून राहण्यासाठी याला विशेष घरामध्ये निळ्या रंगाच्या गोकर्णाच्या फुलांचे पूजन केल्याने माता लक्ष्मीचा आणि विष्णूंचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो. पण गोकर्ण फूल निळे असावे की पांढरे याचे उत्तर देण्यासाठी आपण दोन्ही प्रकारचे फुले महत्त्व जाणून घेऊया. गोकर्ण फूल हे प्रामुख्याने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे आढळतात. दोन्ही रंगाचे धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व आहे मित्रांनो, कारण निळ्या गोकर्णाच्या फुलाला विष्णुप्रिया असं म्हणतात. आणि हे जे आहे ना, कारण ही फूल श्री भगवान विष्णू अत्यंत यांना प्रिय असलेली आहे असे म्हणतात. हिंदू धर्मातील फुलांचा उपयोग सुद्धा विष्णू पूजा करण्यासाठी घेतला जातो आणि शनिदेवाच्या पूजेत सुद्धा याचा वापर आणि उपयोग घेतला जातो.
निळ्या रंगाचे फूल हे सकारात्मकता आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्णाचा वेल घराच्या उत्तर दिशेला लावली तर यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून दूर होते. निळ्या रंगाचं फूल धनलक्ष्मी आकर्षित करते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते. शिवाय निळ्या रंगाच्या गोकर्णाच्या फुलाची पूजा केल्याने घरातील सकारात्मकता वातावरण निर्माण होते, ज्यामुळे घरात शांती आणि स्थिरता येते. विशेषतः जर तुम्ही ताणग्रस्त असाल किंवा घरात कलह असेल तर निळ्या गोकर्णाच्या फुलांचा उपयोग करणे हे फायदेशीर ठरू शकते. पांढरी गोकर्ण फुलांचा उपयोग हा सौंदर्य आणि औषधी कार्यांसाठी केला जातो. ही फूल शांतता आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं जाते. काही ठिकाणी पांढऱ्या फुलांचा उपयोग दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो, तर पांढरे गोकर्ण फुलांचा उपयोग घरातील शांतता, सौंदर्य आणि स्थिरता निर्माण करण्यासाठीही होतो. या फुलांनी देवपूजा केली शुभ मानले जाते. पांढऱ्या फुलांचा रंग हे आपल्या मनाला शांती देतो आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवतो असे सांगितले जाते. हे झाड वास्तुशास्त्रीय फायदे पांढऱ्या फुलांचा उपयोग केल्यामुळे आपल्याला मिळू शकतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, योग साधनेसाठी केला जातो पांढऱ्या फुलांचा वापर आणि मनशांती होतं, मग आध्यात्मिक प्रगती होते. याशिवाय पांढऱ्या फुलांचा उपयोग त्वचेसाठी, सौंदर्यासाठी होतो. आता तुम्ही विचार करत असाल निळी की पांढरे फूल, जर तुम्ही आर्थिक समृद्धी, देवी लक्ष्मीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल ना, तर निळी गोकर्णी फूल निवडावी आणि पांढरी वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी मानली जाते. जर तुम्ही आध्यात्मिक आणि शांती मानण्यासाठी, मनातील स्थिरता ठेवण्यासाठी जर पाहिजे असेल तर हे करू शकता. तर यावर लक्ष केंद्र करणारे असाल तर पांढरे गोकर्णाचे फूल निवडा. मित्रांनो, हे तुमच्यासाठी योग्य ठरेल. म्हणजे दोन्ही फुलांना आपापलं महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण फुलाचे आध्यात्मिक फायदे बरोबर अनेक औषधी फायदे सुद्धा आहेत, जे आपल्याला आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. गोकर्ण फूल, पान, शेंगा आणि मुलांचा आयुर्वेदात उपयोग केला जातो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे म्हणतात. त्यासाठी गोकर्ण फुलाचा चहा, काढा प्यावा असे सांगितलं जाते. यामुळे सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या समस्येवर मात करता येऊ शकते. याशिवाय गोकर्ण फुलांचा उपयोग त्वचेच्या रोगासाठी, कुष्ठरोगासाठी हे बरे करण्यासाठी अनेकदा केला जातो. याशिवाय ही फुलं ब्युटी प्रोडक्ट, साहित्य, रंगासाठीही वापरली जातात. सोबत यासहित व्यतिरिक्त सकाळी उठल्यानंतर गोकर्ण फुलांचा चहा प्यायल्याने वजनही कमी होण्यास मदत होते. यामुळे पचनशक्ती सुधारते, शरीरातील विषारी द्रव बाहेर जातात. शिवाय गोकर्णाच्या फुलांचा पावडर तुपात मिसळून खाल्ल्याने डोक्याची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक ताणतणाव कमी व्हायला लागतात असं मानलं जातं. या औषधी गुणामुळे गोकर्णीचे फूल एवढे आध्यात्मिक आहे, तर औषधाच्या दृष्टिकोनातून सुद्धा फक्त एक वरदान ठरतं. वैज्ञानिक दृष्टिकोनात कोणत्याही प्रकारचा उपयोग करण्याआधी आपण तंत्र व्यक्तीचा जे आहे म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला हे नक्की घ्यायला हवा. आता तुम्ही विचार करत असाल की गोकर्ण फुलांचे इतके फायदे आहेत, त्या झाडाला आपण घरी लावायचे की नाही? कारण कधी कधी फायदा असते तिथे तोटा सुद्धा असते. वास्तुशास्त्रानुसार सांगतो, निळ्या रंगाचे गोकर्ण फुलांचा वेल उत्तर दिशेला लावावा. पांढऱ्या गोकर्ण फुलांचा वेल पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावा. या दिशेला लावणं शुभ मानलं जातं. याशिवाय गुरुवारी किंवा शुक्रवारी या दिवशी मुहूर्तावर गोकर्ण फुलांची लागवड करणे शुभ मानले जाते. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर हे देवता प्रसन्न होतात. गोकर्ण फुलांचे झाड घरामध्ये लावणं हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होईल. धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्ट्या अधिक प्रभावी असेल. पांढरी फुलं हे शांती आणि सौंदर्याचं उत्तम प्रतीक आहे. त्याशिवाय तुमच्या घरात गरजेनुसार तुम्ही यापैकी कोणताही वेल निवडू शकता. तुम्हाला गोकर्ण फुलाचे हे फायदे कसे वाटले? तुमच्या घरात गोकर्णाचा वेल आहे का? असेल तर तो कोणत्या रंगाचा आहे? किंवा याआधी हे फायदे तुम्हाला माहिती होते का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर मित्रांनो नक्की या व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या